नमस्कार समाज बांधवांनो, आज आपण BS4 च्या ऑफिशियल YouTube चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती आजची मुलाखत घेत आहोत। खरं तर आजची मुलाखत ही सर्वांसाठी उपयुक्त अशी मुलाखत आहे। ते यासाठी मी म्हणेल की गेली 3 वर्षापासून BS4 संबंधित महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। आता BS4 चं काम एकंदरीत पाहत असताना सगळ्यात मोठी मेजवानी म्हणजे BS4 चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी जोशी सर वारंवार आपल्या ग्रुपवरती वेगवेगळे लेख टाकत असतात, परंतु प्रत्येक जण लेख वाचतो आणि त्यांची मतं ही जवळपास सगळ्यांनाच पटतात, परंतु अनेक जणांना अनेक प्रश्न उद्भवत असतात। तर ह्या प्रश्नांना कुठेतरी वाचा कुठली पाहिजे असं मला थोडंसं वाटलं, म्हणून मी ठरवलं की प्राध्यापक शिवाजी जोशी सरांची मुलाखत घ्यावी, कारण तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रश्नांची कुठेतरी उकल झाली पाहिजे। प्रत्येक जण सहज बोलत असतो की बाबा इतके दिवस यांनी नोकरी केली, प्रशासनाच्या वेगवेगळ्या जबाबदारीमध्ये होते, मग आता समाजकार्य करत आहेत, परंतु अगोदर केलेले काम काय आहेत व त्यांची आम्हाला थोडी माहिती असावी असं बऱ्याच जणांना वाटतं। म्हणून मी ठरवलं की प्राध्यापक शिवाजी जोशी सरांची मुलाखत घ्यावी आणि ही मुलाखत खूप गरजेची आहे मित्रांनो, कारण आपण पाहतो की सध्या आपण वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे लेखण्या चालवत आहेत, आपापल्या समाजावरती बोलत आहेत, परंतु भटका समाज जो आहे तो आणखीही वंचितच आहे, सगळ्याच बाबतीत वंचित आहे। त्यावेळी 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य भारताला मिळालं, परंतु 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठेंनी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढला आणि सांगितलं ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। म्हणून भटक्या समाजाच्या वेदना वारंवार मांडणारे एक अनुभवी आणि मी तर म्हणेल की भटक्या समाजाचे महात्मा गांधी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो असे प्राध्यापक शिवाजी जोशी सर आपल्या सर्व मुलाखतीत प्रश्न उत्तर देण्यासाठी उपस्थित आहेत। तर मी सर्वप्रथम सरांना प्रश्न असा विचारू इच्छितो की प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमाने समाजकार्याकडे जोडला जातो, तर तुमच्या जीवनात असा कोणता प्रसंग घडला, मग तो विद्यार्थी दशेत असेल किंवा तारुण्य अवस्थेत असेल, की कोणता असा प्रसंग घडला, भावना दुखावल्या देवादी वागणुकीमुळे, ज्यामुळे तुम्हाला ती थोडीशी मनाला ठेस लागली? नमस्कार, मी ज्या वेळेला 5वीला शिकायला होतो ग्रामीण भागामध्ये, तर त्यावेळेला असे काही प्रसंग यायचे की म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये मी पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी असायचा, सगळ्यात जास्त मार्क मला असायचे। बोर्डामध्ये वगैरे मी जिल्ह्यामध्ये वगैरे पहिला आलेला आहे, त्याच्यामुळं मला म्हणजे खूप हुशार विद्यार्थी म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षक वगैरे मला मदत करायचे। पण ग्रामीण भागामध्ये जिथं मी शिकत होतो त्या ठिकाणी एवढं जातीयतेचं वातावरण होतं की ते पदोपदी जाणवायचं आणि त्याच्यानंतर मग असं व्हायचं की दरवर्षी स्कॉलरशिप मिळायची, पहिल्या एका विद्यार्थ्याला मिळायची आणि दुसऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला मिळायची। पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला एक स्कॉलरशिप मिळायची आणि मागासवर्गीयातून पहिल्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळायची। आता मी ज्या वेळेला सगळ्या विद्यार्थ्यांमधून पहिला येत होतो त्यावेळेला मला मागासवर्गीयात पहिला म्हणून मला स्कॉलरशिप द्यायची आणि जो विद्यार्थी माझ्यापेक्षा 10% 12% पेक्षा कमी मार्क आहेत ज्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थ्याला ओपन मधून पहिला म्हणून त्याला शिष्यवृत्ती मिळायची आणि ते मला अपमानास्पद वाटायचं की आपण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिले असताना आपल्याला मागासवर्गीयात पहिला म्हणून स्कॉलरशिप का मिळते। आणि एका वेळेला ते स्कॉलरशिपचा शिक्षणाधिकाऱ्याच्या हाताने घेत असताना मी त्याचा विरोध सुद्धा केला होता, पण मुख्याध्यापकाने म्हणले असं नाही, साहेबाचा अपमान होतोय, त्याच्यामुळे मी ती स्कॉलरशिप घेतली आणि त्याच्यानंतर मग मी असा निर्णय घेतला की आपल्याला ते खेड्यामध्ये राहायचंच नाही आणि मग मी ज्या ठिकाणी तिथं 10वी पर्यंत शाळा असताना सुद्धा मी 7वीच्या वर्गापासून ते सोडून मी परत लातूरला शिकायला आणि त्या घटनेपासून म्हणजे जातीयत्वाची जी बोच आहे ती तिथं मला झाली आणि शिक्षणाने किती माणूस मोठा झाला तरी जातीयतेची भावना ग्रामीण भागातून ते कमी होत नाही हे मला जाणवलं आणि त्याच्यामुळे मग मी लातूर शहरामध्ये आलो। एकंदरीत आपण बघितलं की ज्यावेळी लहान बाल मनाला एखादी ठेस लागते त्यावेळी माणूस द्वेषानं पेटून उठतो। तर सर माझा दुसरा असा प्रश्न आहे की हे बालपणीचं झालं, नंतर सामाजिक
किंवा चळवळीमध्ये पहिल्यांदा भाग कधी घेतला तुम्ही? तर मी ज्या वेळेला लातूरला शिकायला आलो त्यावेळेला मला राहण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून मी शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह जे असतात त्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवला. मार्क माझे चांगले असायचे, त्याच्यामुळे मला कधी वसतिगृहामध्ये नंबर न लागण्याचा असा प्रसंग कधीच आयुष्यात आला नाही. आणि मग मी वसतिगृहामध्ये शिकत असताना त्यावेळेला नामांतराची चळवळ जोर धरली होती. आणि मग आपल्या लातूरमधले माजी आमदार टी.एम. कांबळे त्यावेळेला दलित पॅन्थरचं खूप मोठं चांगलं काम ते लातूरमध्ये करत होते. आणि ते एक दिवशी वसतिगृहामध्ये आले आणि त्यांनी आमची एक मीटिंग घेतली आणि पोरांना म्हणले, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत आहेत का? त्याच्याबद्दल आम्ही खूप वाचलेलं होतं, म्हणजे आम्ही मागासवर्गीय वसतिगृहाचे विद्यार्थी असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकराबद्दल माहिती नसणं असं शक्यच नव्हतं कोणाला. आम्ही म्हणलो, हो ठीक आहे, आम्हाला माहिती आहे सगळं, बाबासाहेबांच्या उपकारामुळे तर आम्ही या वसतिगृहात आलो. मग त्यांनी सांगितलं की त्यांना नामांतराचा लढा मराठवाड्यामध्ये चालू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी आंदोलन सुरू आहे, तर त्या आंदोलनात तुम्ही भाग घेणार का? आम्ही म्हणलं बरोबर घेऊ आम्ही सगळे भाग त्याच्यामध्ये. आणि आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये पहिला मोर्चा माझ्या माहितीप्रमाणे तर आम्ही विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या काढला होता. तर तो वसतिगृहाचा जो आमचा पहिला विद्यार्थ्यांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसला नामांतराच्या बाबतीमध्ये झाला, तर त्या मोर्चामध्ये मी सुरुवातीला भाग घेतला आणि मग आम्ही तो मोर्चा सक्सेस केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली. आणि मग तिथून माझं म्हणजे ह्या मागासवर्गीयाची चळवळ काहीतरी असते, तिथून मग माझे त्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली चळवळीमध्ये. आता हे सामाजिक बाबतीत झालं, परंतु भटके मुक्ताच्या चळवळीवर कधी सुरुवात केली आणि कोणत्या विषयाला सुरुवातीला हात घातला? आता हे ज्यावेळेस आम्ही नामांतराचा मोर्चा काढला त्यावेळेस दलित पॅन्थर आणि दलित चळवळ ही मला माहीत झाली. मी त्यावेळेला 9वीच्या वर्गात होतो. ज्यावेळेला नामांतराचा मोर्चा आम्ही काढला त्यावेळेला मी 9वीच्या वर्गात शिकत होतो. त्यावेळेला मला ती जाणीव झाली की ग्रामीण भागामध्ये कसा अन्याय होतोय मुलावर. आपले मुलं शिकू शकत नाहीत, शाळेत असलं तरी मग गावातले लोक येतात आणि म्हणतात, बाबा तुझ्या पोराला आम्ही 2 वेळाचं जेवण देतो, आणि मग ते लोक आमची मुलं काढून घेऊन जातात आणि ते जनावर राखायला लावतात. अशी माझ्या वर्गातली बरीच मुलं निघून गेले होते, त्याच्या आईवडिलांनी त्याला जेवतं ठेवून दिलं होतं जनावर राखायला. तर ही माझ्या मनामध्ये खतखत खूप होती. पण आता विद्यार्थी दशेमध्ये आपण काय करणार आहे. तर इथं ज्यावेळेस आम्ही नामांतराचा मोर्चा काढला त्यावेळेला मला हे जाणवलं की बाबा ठीक आहे, दलित चळवळ आहे, पण आपल्या समाजाचं कुठंच काय दिसत नाही, भटक्या मुक्ताचं काय. आणि मग मी लातूरमध्ये फिरत असताना मला खोरी गल्लीमध्ये म्हणजे टिळक नगरच्या त्या रोडवरती एक बोर्ड दिसला, भटक्या मुक्त जाती जमाती संघटना. आणि मग तिथं मी चौकशी केली असता त्या ठिकाणी मग ते आपले लक्ष्मण गायकवाड त्यावेळेला भटक्या मुक्ताचं काम लातूरमध्ये काम करत होते आणि त्यांची मी भेट घेतली आणि मी शिकायला होतो त्यावेळेला 9वीला. त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण हे सगळ्या भटक्या मुक्ताचं काम करत असतो आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही येत चला. मग त्या ठिकाणी राजेंद्र बनारसे यायचे, त्याच्यानंतर आनंदराव जाधव म्हणून नंतर ते डेप्टी शिओ झाले होते ते यायचे. त्यावेळेला ते विस्तार अधिकारी होते, नंतर ते BDO झाले, त्याच्यानंतर मग डेप्टी शिओ म्हणून ते रिटायर झाले. तर ते त्या ठिकाणी यायचे. तर असे काही 4-2 चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन नेहमी चर्चा करायचे. रविवारी वगैरे नेहमी दर रविवारी बसत राहायचे ते. आणि त्याच्यामुळे मग आम्ही त्या ठिकाणी मग मी त्या फ्लोमध्ये आलो की चला आपल्या भटक्या मुक्त जाती जमातीसाठी आपण काम करतोय. आणि तिथून मग आम्ही कामाला सुरू केली. मग आता काम काय करायचं, तर त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न असायचा की पोलिसांचा फार अत्याचार लोकांवर व्हायचा. भटक्या मुक्ताच्या लॉकअपमध्ये मरण्याचं प्रमाण खूप मोठं होतं त्यावेळेला. तर तो प्रश्न होता. त्याच्यानंतर मग जिथं भटक्या मुक्ताची पालं वगैरे त्यावेळेला फिरतच राहायचे लोक, भटकंती करत राहायचे. तर त्यावेळेला त्या लोकांना जिथं चोरी आजूबाजूला झाली की तिथं जर हे भटक्यांची घरं दिसले की ते पोलीस स्टेशनवाले त्या लोकांना घेऊन यायचे आणि पोलीस स्टेशनमध्ये बसून टाकायचे.
तर तो एक भाग होता. मग आम्ही त्याच्यावर काम करायचं. आम्हाला ते कळालं की आम्ही त्या पोलीस स्टेशनला जायचं. त्याच्यानंतर त्यांना जाब विचारायचं की बाबा हे कुठं चोरी झाली तुमची आणि ह्या लोकांनी केलं त्याचा काय पुरावा आहे. आमची लोक चोरी करत नाहीत, हे भीक मागून खाणारे लोक आहेत, ते चोऱ्या करणारे लोक नाहीत. आणि ते आम्हाला पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षकांना कलेक्टरला भेटावं लागायचं आणि त्या लोकांची सुटका करून घ्यायची. हे सगळ्यात मोठं काम होतं त्यावेळेला. आता तो प्रसंग तेवढा नाही. त्याच्यानंतर मग जातीचे प्रमाणपत्र असतील ते मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर मग आपला समाज कशामुळे पाठीमागं आहे, तर हे अंधश्रद्धेमुळे आहे. तर त्या काळामध्ये मग अंधश्रद्धा निर्मूलनाचे आम्ही शिबिरं घ्यायचे. तर लातूरमध्ये अनिष्टचं काम खूप चांगलं होतं. मग आता असलेले सुद्धा माधव गावगे सर त्यावेळेला काम करत होते. मग ते माधव गावगे असो, दुत्रेश्वर बिराजदार असोत किंवा त्यांची टीम असो, त्या टीमला आम्ही ग्रामीण भागामध्ये आमच्या भटक्या समाजामध्ये घेऊन जायचं. तिथं लोकांना सांगायचं किंवा या ठिकाणी संध्याकाळी बसा, आपण थोडंसं चर्चा करू. आणि त्या ठिकाणी त्या लोकांची भाषणं ठेवायची की बाबा हे अंधश्रद्धेमुळं आज तुमची ही अवस्था आहे. पालावर घेऊन जायचं त्यांना. म्हणजे ह्या अंधश्रद्धेवर त्यांनी बोलल्यानंतर बरंच त्या लोकांचं समाधान व्हायचं. तर असे कार्यक्रम आम्ही त्यावेळेला खूप घेतले अनिशच्या माध्यमातून. अनिशनं खूप आम्हाला त्यावेळेला मदत केली. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे मुलं वगैरे आहेत लोकांचं कुटुंब नियोजनाचं काम आहे. आमच्याकडे एक पाल असायचं, एक कुटुंब असायचं, त्याच्यात 4-4, 5-5, 7-7 लेकरं असायची. आणि मग त्या लेकराला भीक मागायला लोक पाठवायचे. मग आम्ही त्यांना म्हणायचो हे आपल्या दरिद्रीचं कारण हे जास्त लेकरं असणे. आणि म्हणून तुम्ही ते काय करा की एकाला 2 लेकरं झाले की ऑपरेशन करा ना, तुमच्यावर दरिद्री व्हायची पाळीच येणार नाही. आणि हे काम आम्ही करत असताना आम्हाला कधी कधी पालावर वगैरे गेलं किंवा समाजात गेलं की हे आरोग्य विभागाचे एजंट आले काय की असं लोक बघायचे. पण ते त्यांना आम्ही पटवून द्यायचं किंवा हे असं नाही, आपल्या दारिद्र्याचं कारण हे आहे, त्याच्यामुळे आपण मुलावर कंट्रोल आणलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग हे मी नेहमीच सांगत होतो. म्हणजे माझ्या तेव्हापासूनच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा मी जिथं जिथं जाईन त्या वेळेला कुटुंब नियोजनावर माझं जास्त लक्ष असायचं. कारण हे दरिद्री आणायचं हे खूप मोठं कारण आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक मुलगा आणि एक मुलीवरच ऑपरेशन केलं. कारण उद्या लोक म्हणतील की बाबा तुम्ही आम्हाला एवढ्या वर्ष झालं सांगताय, मग तुम्ही कसं काय 3 लेकरं 4 लेकरं पाहिजे. तर ह्याच्यामुळं मी त्या ठिकाणी म्हणजे असे हे छोटे छोटे कामं असायचे. आणि नेहमीचे कामं हे आमचे चालू राहायचे. कुठं ना कुठं सारखं दर रविवारी आम्ही कुठं ना कुठं जायचं आणि हे काम करायचं. एकंदरीत आपण पाहतोय की विद्यार्थी दशेपासून सरांचं हे काम अविरतपणे चालू आहे. दुसरी गोष्ट अशी मला एक उल्लेख करायचा आहे की संबंधित महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भटके मुक्तांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मोजकी नाव अग्रगण्य असतील. त्यापैकी प्राध्यापक शिवाजी जोशी हे एक नाव आहे. तर जोशी सरांना माझा असा प्रश्न आहे की संबंधित महाराष्ट्रामध्ये तुमची एक ओळख आहे, नेमकं लोकसंपर्काचं काय साधन होतं त्यावेळी किंवा कुठं कुठं जाण्याचा योग आला, महाराष्ट्राला तुमची ओळख नेमकी कशी झाली? आता हे काम आम्ही इथं लातूर जिल्ह्याच्या स्तरावर करत असताना मला पूर्वीपासून एक लिखाणाचं खूप मोठं अंग आहे. म्हणजे मी पेपरमधून खूप लिहायचं. पेपरमधून एवढं लिहायचं की एखाद्या आठवड्यामध्ये माझा एखादा लेख आला नाही असं व्हायचं नाही कधी. आणि त्या काळामध्ये कसं आहे, मोबाईल नव्हते, बाकी कुठलंही असं साधन नव्हतं. प्रश्न मिटायचं सगळ्यात मोठं साधन पेपर होतं त्यावेळेला. आणि आम्ही ज्या वेळेला हे प्रश्न हाताळायचे त्यावेळेला सगळे पेपरवाले जे लातूरमधले आहेत, लोकमत असेल, एकमत असेल, सकाळ असेल, मराठवाडा असेल, पुढारी असेल किंवा मराठवाडा नेता असेल, राजधर्म असेल, हे सगळे पेपरचे जे संपादक होते, जे वार्ताहर होते, हे जवळजवळ आमचे म्हणजे चळवळीतले मित्र असल्यासारखेच असायचे. आणि आम्हाला ते हक्काचं पेपर वाटायचे. आम्ही ज्यावेळेस एखादा लेख लिहायचा की बरोबर तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छापून यायचा. एखादा प्रश्न आहे तो हाताळायचा आहे आम्हाला, एखादं संकट आलंय तर आम्ही त्या पेपरला लगेच जाऊन सांगायचं की साहेब असं असं झालंय. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मोठी बातमी यायची आणि प्रशासन सगळं खळबळून जागा व्हायचं. आणि मग आम्ही केलं की नुसतं ते बरोबर ते प्रश्न सुटून जायचे. म्हणजे पेपरवाल्याची जी मदत आहे आपल्याला, वृत्तपत्राची जी मदत आहे चळवळीमध्ये, तर ती जवळपास 90% मदत पत्रांची झालेली आहे.
आणि मग ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून हे जे मी लेख लिहित होतो हे वृत्तपत्र पूर्ण महाराष्ट्रात जायचे ना, त्यांचे वेगवेगळ्या आवृत्त्याला छापले जायचे. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मग मला बोलावणं यायचं. मग त्यावेळेला काही मोबाईल नव्हते किंवा फोनही नव्हता. माझा तिथं कार्यक्रम ठेवला असला की त्यांनी एक पत्र पाठवायचं, मात्र पत्र 3 दिवसात 4 दिवसात बरोबर येत होतं. त्यावेळेला मला आताही त्याचा खूप हे वाटतो हेवा की आता पत्र मिळत नाही. आपल्याला रजिस्टर पत्र मिळायला सुद्धा 8-8 दिवस लागतात, पण त्यावेळेला साधं पत्र सुद्धा 3 दिवसात 4 दिवसात पोहोचायचं. पोस्टाची सेवा एवढी सुंदर होती. आणि मग ते पत्र वाचायचं, इथं कार्यक्रम आहे, आणि मग एसटी बसनं त्या ठिकाणी जायचं, कारण आमच्याकडून रेल्वे तर लातूरमधून कुठंच नव्हतं. त्याच्यामुळे एसटी बसनं त्या ठिकाणी जायचं आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. त्याच्यामुळे लोकांचा जनसंपर्क वाढत जायचा. तर अशाच पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर भागामध्ये जोशी गोंधळी वासुदेव समाजाचं खूप मोठं काम रत्नापन्ना कुंभारांच्या आशीर्वादानं, तिथले आपले सुभाष भोजने साहेब असतील, बबनराव हातळगे साहेब असतील, यांनी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केलं. आणि सबंध कोल्हापूर जिल्ह्याच नाही तर पश्चिम महाराष्ट्र त्यांनी हे वेगवेगळे म्हणजे जोशी गोंधळी वासुदेव समाजाचे मेळावे ठेवणे आणि त्याच्यानंतर मग अजून काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे. तर त्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवायचं आणि मी इथून जायचं. मग कोल्हापूरला कार्यक्रम असोत, जयसिंगपूरला असोत, शिरोळला असोत, अब्दुल्लाटला असो, इस्लामपूरला असो, आणि त्या पूर्ण भागामध्ये अगदी प्रत्येक म्हणजे 15 दिवसाला, महिन्याला एखादा कार्यक्रम ठेवायचा. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यक्रम झाले. आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला संयोजक म्हणून बबनराव हातळगे किंवा सुभाष भोजनेंचं पत्र तर यायचंच, पण मला रत्नापन्ना कुंभारचं पत्र यायचं की शिवाजी असा कार्यक्रम आहे, तू पाहिजे आणि तू आला पाहिजे. आणि मग मी जायचं. मग अण्णाच्या पंचगंगा शेतकरी साखर कारखान्यावर जायचं, अण्णाचं मार्गदर्शन व्हायचं. अण्णाला असं वाटायचं की बाबा या ठिकाणी शिवाजी सारखा कार्यकर्ता असला पाहिजे आणि दररोज समाजाचं काम झालं पाहिजे. मी त्यावेळेला इथं शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, दयानंद आणि शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, ज्याला टेक्निकल घ्यायचं, ज्याला पुढं मेडिकलला जायचं नाही, असे विद्यार्थी माझ्याकडे यायचे. मी त्या विद्यार्थ्यांना शिकवायचो. तर मी त्या ठिकाणी नोकरी करत होतो आणि नोकरी करून माझ्या नोकरीतल्या पैशावर मी सगळं फिरत होतो, कारण त्यावेळेला वर्गणी वगैरे असा काही प्रकार नसायचा. आणि आम्ही शासकीय नोकरीत असताना भरपूर मोठा पगार होता. एवढा मोठा पगार की एका कारकुनाच्या चौपट पगार असेल माझा, एवढा मोठा पगार असायचा. त्याच्यामुळं ह्या समाजाच्या कामामध्ये प्रवासासाठी किंवा कुणाच्या छोट्या मोठ्या अडीअडचणी आल्या तर सहज खिशात हात घालून आम्ही ती मदत करायची. त्याच्यामुळं कुठून मिळावा हा विषय नसायचा. फक्त काहीतरी आपण केलं पाहिजे. बाबा आपण समाजाच्या नावावर नोकरीला लागलो, समाज म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे, त्याच्यामुळे आपण मग हे सगळं केलं पाहिजे म्हणून आम्ही करायचं. मग त्यावेळेला रत्नापन्ना कुंभार मला म्हणले एकदा, म्हणजे त्या ठिकाणचे जे वेगवेगळे मेळावे होते त्या एका कार्यक्रमाचा मी अध्यक्ष सुद्धा होतो. आणि त्याच्यानंतर मग त्या कार्यक्रमाला गवाळकर दादासाहेब मोरे असायचे, त्या कार्यक्रमाला बाळकृष्ण रेणके उपस्थित असायचे, त्याच्यानंतर ठाण्याचे रामदास देशमुख उपस्थित असायचे, अब्दुल लाटेचे ML गोंधळी गुरुजी, हे खूप मोठे नाव आहेत त्या काळातले, खूप काम केलेलं आहे या लोकांनी. तर ही सगळी माणसं त्या उपस्थित असायचे ते मेळाव्याला. आणि मला अण्णा एक दिवशी म्हणले की शिवाजी तू असं कर म्हणले, पंचगंगा शेतकरी कारखान्यावर इंजिनियर म्हणून तू जॉईन हो आणि पूर्ण वेळ समाजासाठी काम कर आणि दर महिन्याला म्हणले तिथून तुझा पगार घेऊन जा, तू उपजीविका कर, तुला घर सुद्धा एक कोल्हापूरमध्ये तुझ्या नावानं करून देतो, पण तुझी गरज आहे, तू ये. तर त्यावेळेला कसं होतं की एक सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरीमध्ये जाणं म्हणजे कुठंतरी परावलंबित्वाचं वाटायला लागलं. त्याच्यामुळं मीही काय गेलो नाही. पण म्हणजे रत्नापन्ना कुंभारांचं समाजाविषयी जे काही आपुलकी आणि प्रेम होतं, म्हणजे अशा आपुलकी आणि प्रेम असणारा नेता मला काही नंतर दिसला नाही, एवढ्यासाठी मी हे सांगतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे संबंधित महाराष्ट्रामध्ये तुमचा प्रवास झाला, वेगवेगळ्या माध्यमांना, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणा, समाज बांधवाशी एक नाळ जोडली. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की हे
तुम्ही एखाद्या संघटनेच्या मार्फत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचा किती संघटनाशी संबंध आला आणि काय काय म्हणून त्या संघटनेवरती तुम्ही काम केले? मुळामध्ये आता हे सगळं फिरत असताना मुळामध्ये त्या काळामध्ये जी भटक्यामुक्त जाती जमातीची चळवळ होती, तर त्या भटक्यामुक्त जाती जमातीची मुहूर्तमेढ जी होती ती दौलतराव भोसलेने रोवली होती मुंबईमध्ये. तर भटक्यामुक्त जाती संघ मुंबई म्हणून त्यांनी पहिल्यांदा भटक्या आणि विमुक्ताची एकत्र चळवळ सुरू केली होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ती चळवळ दौलतराव भोसलेंनी उभा केली होती. आणि त्याच्यानंतर मग दौलतराव भोसले आमदार झाले आणि दौलतराव भोसले आमदार झाल्यानंतर ते नेतृत्व टिकवण्यासाठी इतर लोकांनी किंवा इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याऐवजी त्यांना मंत्री करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याच्यानंतर त्यांना मंत्री केल्यानंतर अजून एखादा बाबा आमच्या समाजाचा आमदार घ्या, हे प्रयत्न म्हणजे ते प्रयत्न वाढवण्याऐवजी जे कार्यकर्ते संघटनेत त्या महाराष्ट्रात होते त्यावेळेला प्रत्येकाला ते आमदारकीचं स्वप्न पडायला लागलं. आणि मग दौलतराव भोसलेऐवजी आम्ही कसं आमदार होऊ याच्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जास्त प्रयत्न करायला लागले. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की संघटनेमध्ये प्रमुख संघटनेमध्ये दुफळी माजली म्हणण्याऐवजी ती जी एक संघटना होती दौलतराव भोसलेंची, ते नंतर लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके वगैरे, लक्ष्मण गायकवाड या लोकांकडे म्हणजे या लोकांनी ती संघटना चालवली. आणि त्याला पॅरलल म्हणून दुसरी एक संघटना त्यावेळेला सुरू झाली, ती म्हणजे त्या संघटनेचे जे काय त्यावेळेला नेते होते प्राध्यापक मोतीराज राठोड, त्याच्यानंतर आसाराम गुरुजी, त्याच्यानंतर शांताराम सोपे, नाशिकचे जी चव्हाण, आणि ही जी मंडळी होती तर ह्यांची एक वेगळी संघटना होती ज्याच्यामध्ये रमेश श्रीखंडे पण होते. आणि ह्या दोन वेगवेगळ्या संघटना होत्या. मग आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना मी आता सरकारी कर्मचारी जरी असलं तर मी झोकून देऊन काम करत होतो या चळवळीमध्ये. अनेक वेळेला मला अडचणी सुद्धा आल्या शासकीय पातळीवरती झोकून काम करून देण्यामुळं. पोलिसांनी अनेक वेळा स्थानबद्ध करायचं, त्याच्यामुळं मला खूप प्रॉब्लेम आले. आणि मग त्यावेळेला ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलनं झाले. म्हणजे नाशिक जेलचा मोर्चा झाला, नाशिक सब जेल मोर्चा, त्याच्यानंतर न्यायालयावर मोर्चा, त्याच्यानंतर आमचं परतूरचं एक डोंगऱ्या काळे म्हणून एका ह्याला लॉकअपमध्येच पोलिसांनी मारून टाकलं होतं एका पारध्याला, तर तिथला कार्यक्रम असेल. त्याच्यानंतर इथं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पारध्यांचं हत्याकांड झालं होतं. पारध्यांची घरं जाळपोळ करायची, पारध्यांना मारून टाकायची, लोक गावातून हुसकून लावायचे, हे प्रश्न त्यावेळेला होते. तर त्यावेळेला आम्ही हे वेगवेगळे प्रश्न तर सोडवतच होतो, त्याच्याबरोबर आम्ही मेळावे घ्यायचे. मग त्या मेळाव्याला मी राजेंद्र वनारसे माझी प्रमुख भूमिका या ठिकाणातून असायची आमच्या लातूर जिल्ह्यातून. आणि त्याच्यामध्ये मग मोतीराज राठोड, आसाराम गुरुजी यांना या कार्यक्रमाला आम्ही बोलवायचं. मग इथं हे आपला लातूर जिल्ह्यातलं गांजूर असो, त्याच्यानंतर आपला चलबुर्गा असो, या ठिकाणी खूप मोठे मोठे मेळावे आम्ही घेतले. लातूरलाही खूप मेळावे आम्ही अनेक वेळा घेतले. आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ह्या संघटना कार्यक्रम घेत होत्या मोतीराज राठोड आणि आसाराम गुरुजीच्या संघटना, तर त्या प्रत्येक संघटनेला आम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं आणि ते कार्यक्रम पार पाडायचे. तर हे करत असताना मग मला कुठंतरी ते असुरक्षितता वाटायला लागली. कर्मचारी म्हणून आपण कुठेतरी अडचणीत येतो का काय की असं थोडंसं जाणवायला लागलं. मग त्याच्यानंतर मग ते कामगार नेते होते, त्यांना मी सांगितलं की असं असं मी माझ्या विरोधात कोणीतरी कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे आणि कलेक्टरनं हेरिंग ठेवलेली आहे, तर तुम्ही एक शासकीय कर्मचारी असताना एवढं झोकून देऊन ते पोलीस स्टेशनमध्ये काम करता, तुम्ही वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होता, तुम्हाला जर तिथं पकडलं गेलं किंवा तुम्हाला एखाद्या दिवसाची 2 दिवसाची शिक्षा झाली तर आम्हाला नोकरीवरून तुम्हाला काढून टाकलं जाईल. म्हणजे शासकीय कर्मचारी असताना हे कितपत योग्य आहे? अशा पद्धतीच्या वारंवार माझ्यावर दडपण यायचं. अनेक वेळा मला कलेक्टरांनी वगैरे बोलवून घ्यायचं, कारण लोकांना तक्रार करायला काय जागा राहायची नाही. आम्ही न्याय मिळावा म्हणून तक्रार करायची
पण त्यांनी आम्हाला यांच्यापासून त्रास होतो म्हणून लोकांनी माझ्यावर तक्रार केली. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं ते आमच्या एका कामगार नेत्याने सांगितलं की सर तुम्ही असं करा म्हणले, त्या भटके विमुक्त जाती जमातीची कर्मचारी संघटना स्थापन करा. म्हणजे कर्मचारी संघटना अशी स्थापन करा की ते कामगार आयुक्ताकडून नोंदणी करा त्याची, म्हणजे कामगार संघटना म्हणून ते काम करेल. आणि कामगार संघटना ह्या कामगार संघटनेला कुठल्याही सामाजिक संघटनेला किंवा दुसऱ्या कामगार संघटनेला संलग्न राहता येते. म्हणजे त्या संघटना ज्या भटके मुक्तच्या संघटना वेगवेगळे आंदोलन करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकृत सामील होता येते, कारण तुमची संघटना त्याला संलग्न आहे असं एक ठराव घेऊन टाका. आणि त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा 1988 ला आम्ही भटके विमुक्त जाती जमाती कर्मचारी संघटना महाराष्ट्र अशी संघटना स्थापन केली. आणि ही संघटना स्थापन केल्यानंतर मी त्या संघटनेचा सरचिटणीस झालो आणि बाकी सगळे आमचे इतर जे कर्मचारी अधिकारी होते त्याच्यामध्ये वसंतराव लोहार म्हणून महाराष्ट्राचे एक निबंधक होते ऑडिटचे, तर त्यांची खूप मदत मार्गदर्शन त्यावेळेला व्हायचं. त्याच्यानंतर आनंदराव जाधव म्हणून जे होते ते त्यावेळेला BDO होते, त्यांचे खांद्याला खांदा लावून त्यांनी माझ्यासोबत काम करायचं. आणि वर्ग 3-4 चे कर्मचारी बिनधास्तपणे आमच्यासोबत काम करायचे. आणि खूप मोठा म्हणजे विमुक्त समाजाची जी टीम आहे भटक्याऐवजी, भटक्यांचे फार थोडे होते, म्हणजे जाधव साहेब बेलदार समाजाचे होते आणि बाकी जर थोडेफार सोडले तर जास्त लोक विमुक्त समाजाचे आक्रमक असतात आणि म्हणजे काम करायची धडाडी त्यांच्यामध्ये जास्त होती. असे सगळे लोक मिळून आम्ही संघटना स्थापन केली आणि त्याचं काम सुरू केलं. मग कर्मचारी स्तरावरती अधिकाऱ्याकडून जात म्हणून त्रास व्हायचा काही कर्मचाऱ्याला, ते मागासवर्गीय म्हणून काही लोक त्रास द्यायचे सवर्णाचे. त्यावेळेला मग त्या अधिकाऱ्याला दम द्यायचा आम्ही जाऊन, तो अशी वागणूक का देतो मागासलेला आहे म्हणून तो कशासाठी या कर्मचाऱ्याला त्रास देतो, त्याचे CR खराब करायचे. मग ते CR त्याला मिळाले की आम्ही ते घेऊन त्या अधिकाऱ्याकडे जायचं आणि त्याला जाब विचारायचं किंवा तू आतापर्यंत किती मेमो दिले या कर्मचाऱ्यांना, तुम्ही कामात चुका करताय असं किती वेळेला दाखवून दिलं, आणि दाखवूनच दिलेलं नसेल तुम्ही तर त्याला CR खराब करायचं तुम्हाला काय अधिकार आहे. म्हणजे अचानकच तुम्हाला स्वप्न पडलं का हा खराब काम करतो. तर अशा पद्धतीचे आम्ही काम करायला लागलो. आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्याचे अनेक जे प्रश्न सुप्त होते, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार्ग होता कर्मचाऱ्याला भटके मुक्ताच्या, त्यांना काय इकडे समाज गलित गात्र, समाज एकदा दरिद्री, त्याच्याकडे यांना जाऊ वाटायचं नाही, थोडंसं चांगलं आयुष्य मिळायचं यांना, त्याच्यामुळे समाजामध्ये आणि कर्मचाऱ्यामध्ये दरी निर्माण व्हायची. आणि आपल्यावर प्रश्न पडला, एखादं संकट पडलं म्हणजे समाजाकडे जायचं कसं, त्यांना हा प्रश्न होता. हे समाजाकडे जाऊ शकत नव्हते आणि दुसरं कोणी यांचं ऐकत नव्हतं. त्यावेळेला अनेक अर्ज आमच्याकडे पाऊस आल्यासारखं आमच्याकडे. मग आम्ही इथून मुंबईला जाऊन काही लोकांचे प्रश्न सोडवले. एका कर्मचाऱ्याचे मी एका वेळेला 2-2 प्रमोशन करून दिले, म्हणजे एवढं काम पेंडिंग होतं. म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल किंवा मग कोर्ट असेल, काही कर्मचाऱ्याच्या कोर्ट केसेस केल्या आम्ही संघटनेच्या वतीनं, कारण त्याची हिंमत व्हायची नाही प्रशासनात तिथं काम करायचं आहे आणि त्याच प्रशासनात काम करायचं, त्याच्या विरोधात केस करायची, त्याची हिंमत व्हायची नाही. मग ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून करायचं आणि त्यांना प्रश्न म्हणजे न्याय मिळवून द्यायचा. जातीचे प्रमाणपत्र असोत, व्हॅलिडिटी असोत, अशा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करायचं. आणि दररोजच अशी परिस्थिती असायची की माझे 2 तास कधी संपत्तीला 11-12 म्हणून बरीच लोक आमच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबायचे. मग आमच्या मुख्याध्यापकाने त्यांची खास सोय केली होती की ते दुसरीकडे एवढे लोक ताटकळत उभं राहतात, त्यांना बसायचे 1-2-3 बाकडे टाका आणि मग त्या ठिकाणी ते लोक थांबायचे, मध्ये यायचे नाहीत कुणी. मग मला माहित असायचं कुणी ना कुणी आलेलं असणार आहे. आणि मग ते मी माझे पिरियड संपले की ह्या लोकांना घ्यायचं आणि मग एक प्रश्न सोडवतो आम्ही निघायचं. मग अशा पद्धतीनं खूप मोठे प्रश्न लातूर जिल्ह्यातलेच नाही तर मग बाहेरचे खूप प्रश्न येऊ लागले, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रश्न येऊ लागले. मग आम्ही काही भोई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी रामटेक नागपूरला सुद्धा गेलो. मग त्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कुठला जिल्हा नसेल की त्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही तिथे गेलो नाही किंवा त्यांचा प्रश्न सोडवला नाही. अनेक गुंतागुंतीचे प्रश्न असायचे, म्हणजे शासनाने GR काढलेले असायचे की बाबा पहिल्यांदा आता मागासवर्गीयाला तुम्ही रिझर्वेशन देत नाही
तर ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी उपमुख्याध्यापकाचं जे पद आहे ते कंपल्सरी मागासवर्गीयातून भरा. मग त्याच्यात SC ST NTचे लोक यायचे, पण ते काही लोक भरायचे नाहीत. मग आम्ही जाऊन त्यांना ती शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार करायची, कलेक्टरकडे तक्रार करायची आणि या लोकांना मिळवून द्यायची. त्याच्यानंतर खोट्या जातीचे प्रमाणपत्र काढून काही लोक नोकरीला लागलेले असायचे. आम्हाला ते कळालं की त्याच्या ऑफिसमध्ये जायचं, कलेक्टरकडे जायचं, त्याचं ऑफिसचं जे प्रमुख ऑफिस आहे त्या ऑफिसला जायचं, तिथं तक्रारी करायच्या आणि त्याची चौकशी करायला व्हायची. अशा अनेक कर्मचाऱ्याला आम्ही नोकरीतून काढून टाकायला लागलो. माझ्याकडे नावासहित सगळं आहे ते, पण आता तेवढा वेळ नाही आपल्याला सांगता. तर ते अशा पद्धतीचं आमचं कर्मचारी संघटनेचं काम होतं. त्याच्यानंतर ही भटक्यामुक्त जाती जमाती कर्मचारी संघटना हे साधारणपणे 1992 पर्यंत आम्ही 92-95 पर्यंत त्याचं काम केलं. त्याच्यानंतर मग मी एक NGO सुरू केली की आपल्याला काहीतरी रचनात्मक काम करायला पाहिजे, म्हणून आम्ही मग NGO सुरू केली. आणि मग मी त्या सर्वांगीण मानवी विकास संस्था म्हणून ती, आता तो भाग मला वाटतं नंतर आहे, पण ती दुसरी संघटना जी आहे आमची ते बालविकास संस्था चालक व कर्मचारी संघटना ही एक संघटना आम्ही महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. म्हणजे महिला, बालक, शाळा वगैरे याची संबंधित जे असतात तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी 2010 मध्ये ती बालविकास संस्था चालक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य म्हणून स्थापन केली. त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे, आताही संघटनेचा अध्यक्ष आहे मी त्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे या 2024ला ह्या BS4 ची स्थापना केली. एकंदरीत आपण पाहतो मित्रांनो की शासकीय कर्मचारी असताना सुद्धा कुठेतरी समाजसेवेची किंवा समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, म्हणून कर्मचारी संघटना काढून समाजाचं काम करणं ही सोपी बाब नाही. कारण आज आपण पाहतो एखाद्या कार्यक्रमाला छोट्याशा बोलवलं तरी कर्मचारी शासकीय येत नाही, नको माझ्या नोकरीवर ते गदा येईल म्हणून, कुठल्या फोटोमध्ये येत नाही किंवा कामच करत नाही म्हणायला हरकत नाही. मोजके 1-10% लोक असतील जे शासकीय कर्मचारी असून समाजाचं काम करतात, म्हणून खरंच सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दुसरी गोष्ट, मगाशी बोलत सर म्हणले की खूप मेळावे झाले, मोठमोठे मेळावे झाले, तर त्याच्याशी संलग्नित असा माझा प्रश्न आहे की एखाद्या मेळाव्याला तुमच्या राज्य सरकारकडून कोणता हे उपस्थित होते का, मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये एखादा मेळावा झाला का, झाला तर कुठे आणि केव्हा झाला? 1992 मध्ये विलासराव देशमुख साहेब उद्योग मंत्री होते. तर त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की या ठिकाणी भटक्यामुक्त जाती जमाती कर्मचारी संघटनेच्या मार्फत एक मेळावा घ्यावा आणि विलासराव देशमुख साहेबांना बोलवावं आणि त्याला विचाराची जोड म्हणून डॉक्टर JM वाघमारे यांना बोलवावं. आणि भटक्यामुक्त चळवळीमध्ये जे काही व्यक्ती आहेत ज्यांनी जिथं थोडंसं चांगलं काम केलेलं आहे समाजासाठी, या लोकांना काही पुरस्कार वगैरे देता येतील का आणि मंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार वगैरे करता येईल का, असा विचार करून आम्ही 1992 मध्ये लातूरच्या टाउन हॉलमध्ये विलासराव देशमुखांच्या उपस्थितीमध्ये एक खूप मोठा मेळावा आम्ही आयोजित केला होता. मी ते मेळाव्याचे संयोजक होतो आणि त्या मेळाव्याला आम्ही मग लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र वनारसे, डॉक्टर JM वाघमारे, गबाळकर दादासाहेब मोरे आणि अशी बरीचशी मंडळी बोलवली होती. त्याच्यानंतर त्या मेळाव्यामध्ये आमचे अंबेजोगाईचे प्राध्यापक गोविंद पवार होते. त्यांनी लग्न ज्यावेळेस झालं त्यांचं त्यावेळेला त्यांची मिसेस एक 7वी-8वी शिकलेली असेल बंजारा समाजात, त्यावेळेला काही शिक्षण वगैरे मुलींचं तेवढं नसायचं, पण त्यानंतर त्यांनी लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला शिकवून त्यांच्यापेक्षा सिनियर प्रोफेसर केलं. तर त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला होता, मला ते आठवत आहे. आणि अशीच जी मंडळी आहेत ज्यांनी समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे, अशा अनेक लोकांना आम्ही 15-20 लोकांना पुरस्कार पण त्या ठिकाणी दिले. आणि विलासराव देशमुख आणि त्याच्यानंतर डॉक्टर जनार्दन वाघमारे साहेबांचं खूप चांगलं भाषण झालं. म्हणजे पुढच्या चळवळीला आम्हाला ते मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीचे विचार आम्हाला डॉक्टर JM वाघमारे साहेबांकडून मिळाले. आणि विलासराव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की समाजाचं परिवर्तन
हे समाजानंच केलं पाहिजे. बरोबर. हा, मला त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांचा खूप राग आला. मग समाजाचं परिवर्तन करायचं, मग शासन काय करणार आहे असं वाटायचं. पण ज्या वेळेला मग आम्ही फुले शाहू आंबेडकर हे वाचायला लागलो, त्यानंतर आम्हाला कळालं की ते विलासराव देशमुख साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. समाजाचं परिवर्तन समाजानंच केलं. समाजानं झोपल्यावर दुसऱ्याने कोणी समाजाचं परिवर्तन करणं होत नाही. या सामाजिक कार्यामध्ये असताना कधी देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचा किंवा त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला का, आणि तो कसा, केव्हा आणि कुठे आला? साधारणपणे भारताचे पंतप्रधान त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंग, आणि त्याने राजभवन मुंबईला ते आले होते. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, मंडल आयोग लागू केल्यानंतर. तर ते तिथे येणार होते, तर त्या कार्यक्रमाचा वेळ त्यांच्याकडनं म्हणजे यंत्रणेकडनं बाळकृष्ण रेणके साहेबांनी घेतली होती. आणि मग त्या कार्यक्रमाला म्हणजे राजभवनवरती एक शिष्टमंडळ त्यांनी बोलावलं होतं, आणि त्या शिष्टमंडळामध्ये रेणके साहेबांनी मलाही बोलावलं होतं. त्याच्यामध्ये लातूरमधून मी, राजेंद्र वनारसे आणि लक्ष्मण गायकवाड असे 3 जण. त्याच्यानंतर आमचे मालक गोंधळी गुरुजी अब्दुल लाटेचे कोल्हापूरचे, त्याच्यानंतर रामदास देशमुख होते ठाण्याचे, स्वतः बाळकृष्ण रेणके होते. आणि त्या ठिकाणी पंतप्रधानाची भेट वगैरे झाल्यानंतर बाळकृष्ण रेणके साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते विषय मांडले होते भटक्या मुक्ताचे. आणि विश्वनाथ प्रताप सिंग त्यावेळेला अवाक झाले. ते म्हणजे असाही समाज भारतामध्ये राहतो, अशाही समस्या आहे, याचं खूप त्यांना म्हणजे कुतूहल वाटलं. त्यांनी म्हणजे स्वतः भरपूर वेळ देऊन त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं. आणि त्यांनी मग आम्हाला साधारणपणे 3 महिन्यानंतरचा वेळ दिल्लीचा दिला होता की तुम्ही दिल्लीला या आणि आपण ह्या विषयावर सविस्तर बोलू, आणि सर्व अधिकाऱ्यांना पण बोलवून घेऊन याच्यात काय करता किती बघू, आणि आपण निश्चित भटक्या मुक्तासाठी काहीतरी करू. आणि खूप मोठा आशेचा किरण होता, आता काहीतरी घडतंय त्याच्यामध्ये, असे अगदी 100% सगळ्यालाच खात्री होती. पण नंतरच्या काळामध्ये मला वाटतं 2 महिन्यामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये ते मंडल आयोग लागू केला, आणि त्यांचा पाठिंबा बीजेपीनं काढून घेतला, आणि व्ही.पी. सिंगचं सरकार पडलं. मला वाटतं तिथून एक 15-20 दिवसानंतरच आमचा वेळ होता. आम्हाला तारीख वगैरे दिलेली होती त्यांनी दिल्लीचे, म्हणजे आम्ही त्या रिझर्वेशन वगैरे काढण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. तर तो एक प्रसंग मला आठवतो. आणि दुसरं म्हणजे 1989 मध्ये होते, राजीव गांधीच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा झाला आपल्या सोलापूरला. आणि त्या सोलापूरच्या मेळाव्याला म्हणजे प्रत्यक्ष राजीव गांधीचे माझे काही संपर्क त्यावेळेला आलेले नाही, पण तो मेळावा सक्सेस करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मग त्यावेळेला मग काय करायचं, मग इथं लातूरचे मारुतीराव खरमोडे भोई समाजाचे नेते आमच्यासोबत होते. मग त्यांनी आम्ही विलासराव देशमुख साहेबांचे त्यावेळेला कारखाना होता, त्यांना सांगितलं साहेब आम्हाला वाहनाची व्यवस्था तुम्ही करा. आणि त्या ठिकाणी मग विलासराव देशमुख साहेबांनी ते 50 ट्रकची व्यवस्था करून, आणि त्या 50 ट्रक मग कुठल्या कुठल्या गावात, कुठल्या कुठल्या तांड्यावर, कुठल्या कुठल्या वस्तीवर उभं करायच्या, आणि त्याच्यात किती माणसं येणार, ते सगळं नियोजन माझ्याकडे आणि मारुती खरमोडेकडे. आणि आम्ही ते सुखरूप 50 ट्रक घेऊन गेलो, आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुखरूप लोकांना घरापर्यंत पोहोचवून त्या ट्रक कारखान्यापर्यंत पोहोचवलो. आणि त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे तिथून राजीव गांधींनी काय आश्वासन दिलं नाही. त्यावेळेला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शरद पवार, आणि त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारनं इथून प्रस्ताव दिल्लीला पाठवायला पाहिजे होता की भटक्यामुक्त जाती जमातीला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती दिल्या पाहिजे. हा मुंबईवरून जो प्रस्ताव जायला पाहिजे होता तो मुंबईवरूनच प्रस्ताव काही कधी गेला नाही.
आमच्या तर माहितीमध्ये नाही तो कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांना पाठवला, कधीच पाठवला नाही. कारण सुरुवातीला यशवंतराव चव्हाणांनी तसा पहिला मेळावा सोलापूरलाच नेहरूच्या उपस्थितीमध्ये झाला होता 1952ला. आणि त्यांनी ते सेटलमेंट कॅम्पच्या तारा तोडल्या होत्या. त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही विमुक्त झाले. त्याच्यामुळे भटका आणि विमुक्त असा समाजामध्ये हे दोन भाग निर्माण झाले. पूर्वी सगळे भटकेच होतो, डिनोटिफाईड ट्राईब्स आणि नोमॅडिक ट्राईब्स, म्हणजे आम्ही सगळे भटकेच होतो पूर्वी. नंतर ह्याच्यात विमुक्त आणि भटके असे दोन भाग झाले. आणि त्या काळाला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी भटक्या विमुक्त जाती जमातीला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळाव्या असा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकारनं पाठवला असता तर त्यावेळेला त्या सवलती मिळून गेल्या होत्या असत्या. कारण नेहरूंनी भाषणामध्ये शब्द दिला होता की यांना SC ST मध्ये टाकून देऊ. पण यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला ह्या ज्या लोकांना SC STचं जर रिझर्वेशन दिलं तर खासदाराच्या 2 जागा कमी होतील. म्हणजे आम्हाला जे उभं राहायचंय खासदारकीच्या पदासाठी, निवडणुका लढवायच्या, त्याच्यातले परत 2 पदं कमी होतील. म्हणून त्यांनी मुद्दाम तेवढ्या गोष्टीसाठी SC ST मध्ये भटक्या विमुक्ताला जाऊ दिलं नाही. किंबहुना ते महाराष्ट्रामध्येच VJNTचं रिझर्वेशन त्यांनी तयार केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला SC STचं रिझर्वेशन मिळू शकलं नाही. तर राजीव गांधीच्या या 89च्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शरद पवारने तसा काही प्रस्ताव पाठवलेला नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यावर काही पुढं झालं नाही. पण लक्ष्मण गायकवाड साहित्यिक म्हणून त्यांनी उचल्या कादंबरी नुकतीच लिहिली होती. त्यांना साहित्यिक म्हणून 1 लाख रुपये देण्यात आले आणि उपराकार लक्ष्मण मानेला 1 लाख रुपये देण्यात आले. तर त्यावेळेला त्या कार्यक्रम झाल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी लातूरला आल्यानंतर एक मोठं पेपरमध्ये स्टेटमेंट दिलं की उचल्या उपऱ्या गौरविले गबाळ करावर अन्याय का. त्यावेळेला ते एवढं गाजलं ते आर्टिकल की लोक अनेक जण फोन करायला लागले की सर बरोबर आहे, साहित्यिक तर दादासाहेब मोरे पण होते आणि त्यांना अमेरिकेची फेलोशिप मिळाली होती. गबाळ कादंबरी अभ्यासाला आहे ग्रॅज्युएशनला, आणि असं असताना त्या माणसाची दखल घेतली गेली नाही. तर हे असे 2-3 पंतप्रधानाचे प्रसंग. समाजाचं काम करत असताना म्हणजे असं कोणतं ठोस काम झालं का की राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर एखादा शासनाला कायदा करावा लागला तो एखादा पायंडा पडला तिथून पुढे तुमच्या कामामुळे, असा एखादा प्रसंग आहे? आता याच्यामध्ये 2-3 घटना आहेत. एक घटना अशी होती की लातूर मधून माझ्याकडे, मी खोरी गल्लीमध्ये राहत होतो, त्यावेळेस एक व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं की वा असं पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये एक महिला आहे आणि ती महिला तुमचं नाव घेते. मला काय कळणार लॉकअप मध्ये महिला आहे, तिचं काय नाव. त्याच्यानंतर तसाच निरोप काही लोकांना मिळाला वाटते. मग तसं काय मग राजेंद्र वनारसे आम्ही मिळून त्या पोलीस स्टेशनला गेलो, लॉकअप मध्ये गेलो. मी लॉकअप मध्ये एका महिलेला कोंडून ठेवलेलं होतं. ती पारधी समाजाची महिला होती आणि ते औसा तालुक्यातल्या तोंगीची होती महिला. तिचं म्हणणं असं होतं की बाबा माझ्यावर 3 वकिलांनी आणि एका पोलिसानं बलात्कार केला आणि मला न्याय द्या, आणि मला पुन्हा कोंडून टाकलं लॉकअप मध्ये. मग आम्ही ठीक आहे म्हणलं, आम्ही कुणालाच पोलीस स्टेशनला काही बोललो नाही, कुणालाच काही बोललो नाही. आम्ही सरळ तिथून आलो आणि जिल्हाधिकाऱ्याकडे येऊन बसलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आम्हाला जे घडलेली घटना आहे ती जरा तपासून बघा. मग जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला SP ला आणि मग लाईनवर आले ते, आणि SP ने सांगितलं की हो अशी महिला आहे. मग जिल्हाधिकारी म्हणले की ताबडतोब मेडिकल करा. आम्ही तिथंच बसलेलो होतो. आम्ही जवळपास त्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत जिल्हाधिकाऱ्याकडेच बसलेलो होतो. आणि ह्या सगळ्या घटना जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि SP-नं ते जे फोन वगैरे त्यांचे होत होते ते आमच्या समोरच होते. मग आम्ही म्हणलं साहेब ही पारध्याची महिला आहे आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्या 3 वकिलांनी बलात्कार केला आणि कायद्याचंच रक्षण करणारे पोलीस त्याच्यामध्ये सामील आहे ड्रेसवर.
तर ही घटना साधी नाही, त्याचं गांभीर्य त्यांनाही समजलं आणि मग ताबडतोब एसपीने सांगितलं की एसपीने त्या पोलीस स्टेशनला की ताबडतोब त्या महिलाचं मेडिकल करा आणि तिथून मला फोन करा. त्यांनी लगेच कलेक्टरला फोन करून सांगितलं की साहेब मेडिकल पॉझिटिव्ह. मग आम्ही त्यावेळेला मग कलेक्टर साहेबांना म्हणलं साहेब बघा कसा न्याय मिळवता येईल, की लोक काही सापडणार नाहीत म्हणलं, कारण हे कायदा चालवणारे लोक आहेत. मग कलेक्टरने लगेच एसपींना सांगितलं की म्हणले त्या लोकांना पकडण्यासाठी स्पेशल फोर्स तयार करा, वेगवेगळी पथकं तयार करा म्हणले, ते लोक ताबडतोब अटक केले पाहिजे. आणि मग त्यांनी तयार केलं आणि ते तरी बरेच दिवस ते वकील सापडले नाही. आणि मग आम्ही तिथून त्या मग पेपरवाल्यांना, तर ती आमची ताकदच आहे पेपर म्हणजे, आम्हाला दुसरं काय साधन. हा, तरी पण जिल्हाधिकारी आणि त्यावेळेचे एसपी यांनी एवढी ताबडतोब आणि लवकर लवकर कारवाई केली त्या प्रकरणावर आणि त्या महिलेला न्याय मिळाला. तर त्यावेळेला मग आम्ही पेपरमध्ये बातमी दिली, ती एवढी खळबळ माजली त्या बातमीनं. 3 वकील आणि 1 पोलीस आणि एका पारधीच्या महिलेवर बलात्कार करतात. ती महिला 55-60 वर्षाची असते आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते एवढं वातावरण तापलं, आंतरराष्ट्रीय लेवलला ते सगळं म्हणजे पेपरमध्ये येऊ लागलं. इंग्लिश पेपरमध्ये छापल्या गेल्या बातम्या, पूर्ण महाराष्ट्रभर बातमी छापली गेली. आणि नुकतंच असं अधिवेशन सुरू झालं आणि शोभाताई फडणवीस म्हणून त्यावेळेला एक महिला आमदार होत्या, विरोधी पक्षाच्या महिला आमदार, म्हणजे मला वाटतं आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, बहुतेक त्यांची चुलती वगैरे असली. तर त्या शोभाताई फडणवीसनं सगळं सामग्री डोक्यावर घेतलं त्या घटनेत, की कायद्याचं रक्षण करणारे 3 पोलीस बलात्कार करतात एका महिलेवर. काय महिलेची किंमत आहे राज्यामध्ये आणि सगळ्यात म्हणजे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये. आणि त्यांनी हे सगळं मांडलं, सगळं दणानून सोडलं सभागृह, काहीच सत्ताधाऱ्यांना बोलता येईल. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट द्यावं म्हणले विधिमंडळामध्ये. आणि मग मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की महिलावर याच्यानंतर अजिबात अत्याचार होणार नाहीत आणि आज मी महिला आयोगाची घोषणा करतो. आणि त्या घटनेमुळे महाराष्ट्राचा महिला आयोग स्थापन झाला. ही एक घटना आहे. त्याच्यानंतर दुसरी एक घटना अशी की आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर जे.एम. वाघमारे साहेबांना नेहमी भेटायचं मार्गदर्शनासाठी. मग डॉक्टर जे.एम. वाघमारे साहेब म्हणले काय करता, इथं अडचण झाली तिथं पळत जाता, तिथं जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही तिथं पळत जाता, तिथं कुठंतरी अडचण आली तिकडं पळत जाता, हे ठिगळच लावत बसणार आहेत का? काहीतरी ठोस कार्यक्रम घ्या, काहीतरी ठोस मागा. आम्ही म्हणलं काय, म्हणजे आम्हालाही लक्षात येत नव्हतं. त्यांनी म्हणले तुमचा गाव मागा, तुमचा सरपंच मागा, तुमचा पोलीस पाटील मागा. या लोकशाहीमध्ये तुम्हाला कुठंतरी गाव असलं पाहिजे ना. मग आम्ही ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि लातूरला गाव मागणी आंदोलन आम्ही सुरू केलं. त्या गाव मागणी आंदोलनाला आम्ही चंद्राम गुरुजी सोलापूरचे होते, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि आम्ही त्या गाव मागणी परिषदेचं आयोजन केलं. आणि ती गाव मागणी परिषद एवढी गाजली की ती नवीनच शब्द होता, नवीन संकल्पना होती आणि ते पत्रकारांनी पेपरवाल्यांनी एवढं उचलून धरलं, गाव मागणी आंदोलन भटके, मग गाव मागायला लागले. आणि मग त्यानंतर त्या बातमीचा इफेक्ट असा झाला की मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर करून टाकलं की जे वाडे तांड्या वस्त्या आहेत भटक्या मुक्ताच्या त्यांना गावाचा दर्जा देऊन टाकला. आणि मग त्यांनी घोषणा केल्याबरोबर पहिल्यांदा हे रेणापूरचं रूपचंद नगर आहे त्याला पहिल्यांदा गावाचा दर्जा मिळाला. आणि अनेक असे काही 400-500 लोकसंख्येचे जे काय वाड्या वस्त्या होत्या त्यांना तो गावाचा दर्जा मिळाला त्यावेळेला. आणि तिथून सुरू झालं ते गावाचा दर्जा मिळाला. नाही तर पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत असायची, 3-3, 4-4 गावाची मिळून एखादी ग्रामपंचायत असायची. तर ते त्या गावाच्या दर्जामुळे काय झालं
झालं की त्या तांडे वाडे वस्त्या ह्याच्या नावाखाली त्यांना स्वतंत्र गावं वगैरे असं दर्जा मिळू लागला. म्हणजे ही एक खूप महत्वाची घटना म्हणजे आमच्या दृष्टीनं. तिसरी घटना एक आहे त्याच्यामध्ये, वेळ आहे का? तिसरी एक घटना त्याच्यामध्ये आहे की जातीच्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटीचे त्यावेळेला विभागाला अधिकार होते, फक्त विभागाला. आणि ॲडिशनल कमिशनर जे असायचे, अतिरिक्त कमिशनर, ते त्याच्या अध्यक्ष असायचे समितीचे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ते कामकाज चालायचं. आणि खूप असं क्लिष्ट काम होऊन बसलं होतं मागासवर्गीयासाठी. आणि SC STचा काही प्रॉब्लेम नव्हता, STचा थोडासा प्रॉब्लेम होताच, पण भटक्या विमुक्ताचं तर खूप आधी तर जातीचंच प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी करायची म्हणल्यावर ते अगदी त्यांना अभ्यास नसायचा अधिकारी नाही छोट्या छोट्या जातीचा. त्याच्यामुळे एवढा त्रास होऊ लागला. त्यावेळेला मी प्राचार्याच्या प्रमोशनसाठी मी हे होतो, ड्यू होतो. म्हणजे माझं पुढचं प्रमोशन होतं क्लास 1. मग ती मलाही पत्र शासनाची येऊ लागले किंवा तुम्ही जर व्हॅलिडिटी 1 महिन्यामध्ये दाखल नाही केली तरी आपल्याला वगळून ती प्रक्रिया करण्यात येईल, त्याची जबाबदार तुम्ही स्वतः राहाल. म्हणलं आम्हाला काय, आम्ही तर प्रस्ताव दिला, त्यांनी व्हॅलिडिटी द्यायचं त्यांचं काम आहे, पण ती काय मिळत नव्हती. आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये ह्या जोशी, गोंधळी, वासुदेव वगैरे छोट्या छोट्या जाती होत्या. ते क्लिष्ट काम होतं ते. आणि त्याच्यामुळे हे सगळं ते औरंगाबादला त्या कमिशनर ऑफिसमध्ये ते सगळं अडकून पडलं होतं. कुणाचंच व्हॅलिडिटी होत नव्हती. काही मुलं मेडिकल करत होते, त्यांना पत्र येत होते की बाबा तुम्हाला मेडिकलमधून काढून टाकलं जाईल, किती दिवस तुम्ही हे करताय. काही लोकांना PIचं प्रमोशन मिळालं होतं, त्यांना पत्र जात होते की बाबा तुमचं काय ते आणून द्या एवढ्या एवढ्या दिवसात, नाहीतर तुमचं प्रमोशन कॅन्सल करून तुम्हाला परत खालच्या पदावर पाठवण्यात येईल. आणि असं सगळीकडूनच ते मग आम्हाला पत्र येऊ लागले की सर आमचं असं आहे. कारण दुसरं काय त्यावेळेला नव्हतं पत्राशिवाय. तर ते आम्हाला असं पत्र येऊ लागले, सर आमचं प्रमोशन जाईल, आमचं परत डिव्हॉल्यूशन होईल, आम्ही कशी नोकरी करायला, मोठ्या पदावर काम केलेलं परत खाली कसं काय काम करायचं. मग ते मलाही पत्र येत होते. मी म्हणलं चला एकदा याच्या मागे लागू. आणि मग मी गेलो औरंगाबादला कमिशनर ऑफिसला. तिथं भगत साहेब म्हणून ॲडिशनल कमिशनर होते, ते अध्यक्ष होते समितीचे, आणि दाने साहेब म्हणून त्या ठिकाणी संशोधन अधिकारी. आणि दोन्ही अधिकारी एकदम अगदी एवढे टॅलेंट आणि हुशार अधिकारी होते. मग मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसच बघितलं नव्हतं. ऑफिसमध्ये गेल्यावर दाने साहेबांना भेटलो. त्यांनी म्हणले असं असं आहे आणि ही जी समिती आहे ही समिती तुम्ही जे डॉक्युमेंट देता त्या डॉक्युमेंटवर काम करते, बाकी आम्ही तुम्हाला तोंडी वगैरे तुम्ही आम्हाला काही सांगू नको, जे द्यायचं ते कागदावर द्यायचं. आणि जे कागद मिळत नाही त्याच्याबद्दल शपथपत्र आम्ही दिले होते. ते म्हणजे शपथपत्र घेऊन का, आम्हाला माहिती लागणार आहे ना ती, पण ती नाहीच आहे ना. आमचा बाप शिकला नाही, आमचा आजा शिकला नाही, आमचा पंजा शिकला नाही, आणि ते भटकत राहणारी लोक होते. आम्ही कुठंतरी एका ठिकाणी थांबलो आमच्या शाळेच्या निमित्तानं, मग भटके राहिले पण आम्हाला कुठंतरी ठेवून त्यांनी शिकवलं. मग पुरावे आणायचे कुठले, पुरावे मिळतच नव्हते ना. मग त्यांनी म्हणले की ठीक आहे. मी म्हणलं मला अध्यक्षांची भेट झाली. मग त्यांनी मला भगत साहेबाकडे पाठवलं. मग भगत साहेबाकडे पाठवल्यानंतर मग मी भेटलो, साहेब नमस्कार म्हणलं, असं असं व्हॅलिडिटीसाठी मी आलो होतो आणि मला तुम्हाला बोलायचं. ते म्हणले ठीक आहे बोला. तर मी म्हणलं साहेब आता कागदपत्र तर त्याच्यात मिळू शकत नाही, तर तुम्ही मुलाखत ठेवा आमची. तर मुलाखत माझी घ्या आणि मुलाखतीमध्ये जर तुम्हाला योग्य वाटलं तरच मला द्या. माझ्या मुलाखतीमध्ये तुमचं जर समाधान झालं नाही तर तुम्ही देऊ नका. तर ते म्हणले आम्हाला असं नाही करता येणार. म्हणजे शासनाचे जे रूल्स आहेत ना, त्या रूल्समध्ये तुमच्याकडून आम्ही कागदोपत्री पुरावे मागून घ्यायचे आणि त्या कागदोपत्री पुराव्यावर आमचं समाधान झाल्यावर तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायची, असं शासनाच्या त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये लिहिलेलं आहे. मग मी म्हणलं साहेब शासन काय करते आणि प्रशासन काय करते. शासन काय करतंय की निर्णय घेत आहे की बाबा हे असं असं व्हॅलिडिटी झालं पाहिजे, शासनाचं काम संपलं. ते कशा पद्धतीने व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे हे प्रशासन रूल्स तयार करतात. रूल्स शासन तयार नाही करत. शासन निर्णय घेत आहे आणि त्याचे रूल्स प्रशासन तयार करते. त्याचे रूल्स तुम्ही तयार केलेले आहेत. हे कसं द्यायला पाहिजे, कसं अंमलबजावणी करायला पाहिजे, त्याची प्रोसिजर काय आहे, त्याचे रूल्स कोण तयार करते,
प्रशासन करतं, त्याचे रूल्स तुम्ही तयार केलेले आहेत आणि ते रूल्स जर तुम्ही तयार केलेले असतील तर त्याच्यात तुम्हाला कमी जास्त करायचा अधिकार आहे. दुसऱ्यानं कोणी तयार केलेलं नाही. मग तुम्हाला म्हणायचं काय म्हणले, तुम्ही असंच मला त्रास देत होता लातूरला, मी होतो म्हणले लातूरला, तुम्ही हजर. मग मी सांगितलं म्हणलं साहेब ठीक आहे, आता माझी मुलाखत ठेवा, तुमची आज कमिटीची बैठक आहे, तर कमिटीची बैठक संपल्याबरोबर माझी मुलाखत ठेवा, तुम्हाला समाधान वाटलं तर द्या, नाही तर देऊ नका. माझं तो म्हणते त्यांना पटलं आणि त्यांनी म्हणले ठीक आहे, तुम्ही बरोबर आमची 3:30 वाजता बैठक संपते आणि तुम्ही 3:30-4 वाजता या आणि मग बाकी लोकांशी चर्चा करून मी ठरवतो. मी म्हणलं ठीक आहे, पण मला तुम्ही चान्स दिला पाहिजे, मला बोलायचं त्या ठिकाणी. आणि ठीक आहे या. मग मी गेलो, 3:30 वाजले, 4 वाजले, त्यांचं सगळं कामकाज संपलेलं होतं. आता ते निघायच्या मूडमध्ये होते. मला शिपायाने सांगितलं बाबा हे, मग मी शिपायाला म्हणलं बाबा हे चिठ्ठी दे सर साहेबांना. मी परत बाहेरून चिठ्ठी दिली आणि मग भगत साहेबांनी मला बोलून घेतलं. दाने साहेबांनी सर्व कमिटीचे 6-7 लोक जवळपास होते सर. मग त्यांनी म्हणले की बाबा असं असं हे माझ्याकडे आले होते आज आणि सकाळी मला त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण कुणाचंही आपण रिजेक्ट करतो किंवा आपण गटे बांधून ठेवतो म्हणजे 3-3 वर्ष झालं काय, त्याच्यामध्ये यांच्या सांगण्यानं तुमचं जर काय समाधान होत असेल तर त्यांचं ते काम होऊन जाईल ना. तुम्ही काय करा म्हणले, ऐकून घ्या, नंतर ठरवा. मी काय प्रेशर करत नाही तुम्हाला की ह्याच्यावरच द्या, पण तुम्ही ऐकून तर घ्या. भगत साहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर सदस्य सगळे ॲग्री झाले. म्हणजे ठीक आहे, काढलं प्रकरण माझं ते काढलं. त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला चालू केले आणि मी उत्तर द्यायला सुरू केलं. त्याच्यानंतर त्या जाती, त्याच्या चालीरीती, त्याचे लग्न व्यवहार, त्याचे देवदेव, लोकांची आडनावं, फिरस्तीचं स्वरूप, व्यवसायाचं स्वरूप आणि ह्या सगळ्या म्हणजे त्याच्या उत्पत्तीपासून ते पार त्याच्या मरणापर्यंतच्या प्रोसिजर, लग्नाच्या प्रोसिजर, बाकी सगळ्या अंधश्रद्धेच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं अभ्यास त्यांनी म्हणजे माझ्याकडून माहिती विचारून घेतली प्रश्नाच्या रूपामध्ये. मी ते उत्तरं दिले त्यांना आणि त्यांनी सांगितलं की आता काय हरकत नाही आणि आम्ही तयार आहेत साहेब म्हणले. हे अगदी जुना केस आहे आणि हा ओरिजिनल माणूस आहे. मग त्यांनी सही करून ते माझं म्हणजे प्रकरण बाजूला सरकवलं आणि मग आता संपलं बाबा एवढ्यामध्ये. मग मी म्हणलं साहेब असं असं हे आमचे जोशी वगैरे वासुदेव वगैरे हे जे लोक आहेत ना, हे असंच गोळा आहे साहेब म्हणा, काय हे असं खूप असा गोळा आहे. त्यांनी म्हणले अरे बरोबर आहे, आपण ते बांधून ठेवलेले म्हणले ते किती प्रकरण आहेत, 12-15 प्रकरण आपण 3 वर्ष झालं त्याला काहीच करत नाही. ते म्हणले ह्यांना माहीत असलं तर काढू आपण ते समोर एक घेऊन विचारा. आणि मग त्यांनी ते सगळे एक प्रकरण काढले, मला त्याच्यावर प्रश्न विचारले. मी त्या लोकांची थोडी मला ऐकून माहिती होती की बा इथं हे असं आहे, तिथं तसं आहे, ते मला माहीतच होतं. आणि ते कुठल्या समाजाचे जोशी आहेत का गोंधळे आहेत का वासुदेव आहेत का बागडे आहेत का चित्रकथे हे सुद्धा माहीत होतं. त्याच्यामुळे मी त्यांना इत्थंभूत माहिती दिली आणि ती माहिती त्यांना मिळाल्यामुळं ती सर्वच्या सर्व प्रकरण त्याच दिवशी त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर साहेब आणि त्या साहेबांनी सांगितलं की हे लोकांना बोलवून घ्या किंवा येतील त्यावेळेला हे सगळे प्रमाणपत्र देऊन टाका. तर अशा पद्धतीनं म्हणजे ह्या ज्या 3 घटना आहेत, ही घटना एवढ्यासाठी मी सांगतो की त्यांनी जे काय त्यांचं प्रोसिजर होतं, त्याचं कामाची पद्धत होती व्हॅलिडिटी देण्याची, ती पद्धत बदलली ती माझ्यासाठी. म्हणजे हा एक वेगळा भाग आहे म्हणून मी या ठिकाणी. आता एकंदरीत आपण सरांचं आयुष्यभराचं काम पाहिलं तर हे काम करत असताना तुम्हाला काही पुरस्कार मिळालेत का, त्यामागची काय माहिती सांगा. वेळ आहे का? थोडं जास्त 10 मिनिट झाले तरी चालेल. तर आयुष्यामध्ये आता पुरस्काराच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आता नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे बरेच पुरस्कार असे विकत मिळतात. माझा पुरस्कारावरती म्हणजे कधीच विश्वास नाही किंवा आपण पुरस्कार मिळावा म्हणून कधी कामही केलेलं नाही. त्याच्यामुळं शक्यतोवर मी अनेक पुरस्कार टाळलेले आहेत. त्याचे पुरावे पण मी देऊ शकतो. म्हणजे असं काही आपल्या समाज बांधवाला वाटेल की हे मोठेपणाने सांगायला लागले यांनी पुरस्कार स्वतः नाकारले, अनेक पुरस्कार मी नाकारले. पण मला ते काही लोकांच्या हाताने नको होते किंवा काही परिस्थितीमध्ये ते पुरस्कार नको होते. पण एक पुरस्कार मला मिळाला
तो पुरस्कार म्हणजे अफार्म ही एक NGOची संघटना आहे महाराष्ट्राची पुण्यामध्ये, आणि त्या अफार्मच्या संघटनेनं एक पुरस्कार त्यांनी द्यायचं ठरवलं. 1998 ते दरवर्षी एक पुरस्कार देतात, फक्त एका वर्षाला एकच पुरस्कार देतात, आणि त्या पुरस्काराचा विषय ठरवून देतात. किंवा हे कृषीमध्ये आज पुरस्कार देऊ आपण, हे हस्तकलेमध्ये देऊ, ते संगीतामध्ये देऊ. तर त्या 1998ची त्यांची थीम होती की भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये साठी जो व्यक्ती काम करणार आहे त्याला तो पुरस्कार ग्रामीण विकास कार्यकर्ता पुरस्कार म्हणून द्यायचा. अफार्म ग्रामीण विकास कार्यकर्ता पुरस्कार असं त्या पुरस्काराचं नाव होतं. तर ते पुरस्कार मला 1998चा मिळाला. आता ते ज्या वेळेला ती पेपरमध्ये जाहिरात आली त्यांची, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवा. त्यावेळेला आता ती प्रस्ताव पाठवणं म्हणजे माझ्या बुद्धीच्या बाहेर. म्हणजे मी कसा पुरस्काराला योग्य आहे, की मीच पुरस्काराला प्रस्ताव पाठवायचा आणि माझी निवड व्हायची, माझ्या मनाला काय पटत. आणि मग आमची अशीच NGOची बैठक बसली होती. त्यावेळेला मी म्हणलं की मला काही हे पटण्यासारखं नाही, आणि मी स्वतःला मला पुरस्कार द्या म्हणून मी काय प्रस्ताव तयार करणार नाही. मग आमचे मित्र होते डेप्युटी इंजिनियर असलेले सुरेश नवरखेले. मग त्यांनी म्हणले सर तुम्ही असं करा, म्हणले तुमची फक्त ते जे पेपरचे कात्रणाचा गट्टा आहे, माझ्याकडे पेपरमध्ये जे काही न्यूज वगैरे आलेले आहेत, तर त्याचे 3 असे संच होते. त्याच्यातले 2 संच गायब झाले, ते नंतर सांगतो तुला. तर त्याच्यातला एक संच होता माझ्याकडे. तर तो संच मी त्यांना, ते म्हणले मला द्या आणि थोडीशी ढोबळमानानं माहिती सांगा, मग मी लिहून काढतो माझ्या हातानं आणि त्याच्यावर तुमची सही करा आणि आपण ते पाठवून देऊ. मग मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही काय करायचं करा. आणि मग त्यांनी तो प्रस्ताव तयार केला, त्यांच्याच हस्ताक्षरात तयार केला, आणि त्यांनी सही करून तो प्रस्ताव अफार्मला पाठवून दिला. त्या अफार्ममध्ये सगळं शिस्तीची संस्था ती. त्यांनी अनेक पुण्यातल्या म्हणजे रिटायर जजेस वगैरे अशा लोकांना त्यांनी त्या कमिटीमध्ये होते ते लोक. त्याच्यानंतर घारे साहेब म्हणून होते, मुकुंद घारे, म्हणजे डॉक्टर मुकुंद घारे म्हणून ते अध्यक्ष होते अफार्मचे. ते स्वतः समितीचे सदस्य होते, आणि या सगळ्या सदस्यांना घेऊन त्यांनी ते स्क्रुटिनी केली. अनेक प्रस्ताव महाराष्ट्रामधून आले होते भटक्या मुक्ताच्या बाबतीत, आणि त्यांनी ती माझी निवड केली त्या पुरस्कारासाठी. आणि 1998ला इंजिनियर्स असोसिएशन म्हणून एक शिवाजीनगरला मोठी बिल्डिंग, एक हॉल आहे मोठा, इंजिनियर्स असोसिएशन म्हणून. तर त्या ठिकाणी मला बोलवून त्या ठिकाणी मग माझा ते पुरस्कार वितरणाचा खूप मोठा कार्यक्रम. आणि आयुष्यामध्ये तो एकच पुरस्कार मी घेतला. बाकीचे काय पुरस्कार म्हणजे तसे मिळाले, पण म्हणजे या लेवलचा हा एकच पुरस्कार. त्याच्यानंतर मग माझा 1998 मध्येच लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मधून ते भारत सरकारने एक युथ फेस्टिवल आयोजित केलं होतं चेन्नईला. तर त्यांनी सुद्धा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, एक माणूस त्यांना पाठवायचा होता युथ फेस्टिवलसाठी. मग लातूर आणि उस्मानाबादच्या जे नेहरू युवा केंद्र वगैरे होते, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असं एक व्यक्ती आहे की ज्याचं काम खूप चांगलं आहे, त्यांना आपण पाठवू. आणि त्यांनी माझी निवड केली आणि त्यांनी सांगितलं की सर हे असं असं तुम्हाला मी चेन्नईचं तिकीट काढून देतो आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. मला वाटतं 11 दिवसाचा तो खूप मोठा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचं प्रतिनिधी. त्याचंही म्हणजे त्यांनी त्यावेळेला तिथं प्रत्येकाला ते प्रमाणपत्र वगैरे दिले होते, पण ते प्रमाणपत्र म्हणजे सुद्धा म्हणजे खूप चांगला कार्यक्रम झाला. तो खूप म्हणजे माहिती देणारा, अभ्यास होणारा आणि सगळ्या भारतातली माहिती होणारा तो एक कार्यक्रम होता, युथ फेस्टिवल. तर त्याचं प्रमाणपत्र त्यांनी मला त्या ठिकाणी दिलं. आणि म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे पुरस्कारामध्ये मला रस नसला तरी मिळाले ते तरी घ्यावं लागलं. मित्रांनो, खरं तर ही मुलाखत खूपच मोठी होऊ शकते, कारण अनेक प्रश्न आहेत आणि सविस्तारानं आपण ही मुलाखत 2-3 भागामध्ये घेणार आहोत. एकंदरीत आज आपण बघितलं
बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून उद्या हजारो बाबासाहेब निर्माण व्हावेत, आणि ते दुर्दैवानं झाले नाहीत त्यांना जे अपेक्षित होतं. परंतु भटके विमुक्ताच्या चळवळीकडे जर आपण एक बारकाईनं पाहिलं तर आपली एक गोष्ट लक्षात येईल की खूप कमी लोक या चळवळीमध्ये मनापासून धजावतात काम करण्यासाठी. त्यापैकी शिवाजी जोशी सरांचं एक नाव आहे. परंतु एकंदरीत एखादा माणूस आयुष्यभरामध्ये अनेक माध्यमांना कसल्याही सोयी सुविधा नसताना, पैशांची विवंचना असताना, प्रसार माध्यमांचा कसलाही सपोर्ट नसताना, अतिशय छोट्या जातीमध्ये उठून कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भटके मुक्तांचं काम करतो, आणि त्याच्या संबंधित 60 वर्षानंतर जीवनभराच्या कामानंतर कोणीतरी उठून एखादा म्हणतो की यांनी आयुष्यात काय केलं, असे प्रश्न बोलायला लागतो. त्यावेळी त्या माणसाच्या मनाला कुठेतरी ठेस लागते. परंतु त्यांच्या न लागता त्यांचं काम ज्या लोकांना माहिती आहे त्यांच्या पण मनाला ठेस लागते. कारण कोणी उठून जर विचारत असेल की तुम्ही काय केलं, तर त्याला त्याचा प्रश्न छोटा आहे परंतु त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही एक वाक्यामध्ये, 2 वाक्यामध्ये. म्हणून ह्या प्रश्नांची पोलखोल कुठेतरी झाली पाहिजे असं मला वाटलं. माझ्याच मताला अर्जुन भोळे सर हे देखील संबंधित होते. त्यांनी आज कॅमेऱ्याच्या पाठीमागं आजच्या मुलाखतीत महत्वाची भूमिका बजावली. तर एकंदरीत सरांची वाटचाल वगैरे आपण खूप व्यवस्थितरित्या आज पाहिले. पुढे जी आपली मुलाखत होईल त्यामध्ये राहिलेले प्रश्न आपण नक्कीच घेणार आहोत. आणि जी संघटना संबंध महाराष्ट्रामध्ये BS4 गेली 3 वर्ष धुमाकूळ करत आहे, कारण 28 कम्युनिटीला एकत्र आणणार एकही संघटन नव्हतं, पण ही शिखर संघटना व्हावी म्हणून धडपड करत आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित यावं म्हणून शिवाजी जोशी सर प्रयत्न करत आहेत. त्याविषयी BS4 विषयी राहिलेले उर्वरित भाग आपण मुलाखतीमध्ये घेणार आहोत. नक्कीच ही मुलाखत सगळ्यांनी जास्तीत जास्त पहा, जास्तीत जास्त शेअर करा एवढी मी विनंती करतो आणि आजची मुलाखत इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.